अहो हा डबा बघा ना किती छान आहे. कोणी दिला? आपल्या वॉर्डातल्या कॅन्डिडेटनी. तिकीट मिळवायचंय होत पैसा, कार्यकर्त्यांना दारू पाजायची होत पैसा, रॅली काढून शक्ती प्रदर्शन करायचे होत पैसा. कशासाठी? इलेक्शनचं गुडविल म्हणून. अरे राजकारण म्हणजे समाजकारण संपलं रे. राजकारण म्हणजे सत्ताकारण. गुड मॉर्निंग मॉम. गुड मॉर्निंग डॅड. गुड मॉर्निंग हा बाळा. गुड मॉर्निंग. डॅड साइन करा. काय हे? माझ्या ऍडमिशनचा फॉर्म. पीसीएम सोबत लँग्वेजचा सब्जेक्ट कंपल्सरी होता म्हणून मी मराठीच्या ऐवजी हिंदी चूज केलाय. डॅड, अहो डॅड हे काय करताय? मला किती वेळ लागला होता तो फॉर्म भरायला. दिस इज नॉट फेअर डॅड. बाबा म्हणायचा मला, आणि हा फॉर्म परत भरायचा आणि याच्यामध्ये मराठी लँग्वेज सिलेक्ट करायची. पण डॅड, बाबा मराठी खूप डाऊन मार्केट आहे हो. उद्या मी मोठ्या कंपनीच्या इंटरव्ह्यू साठी जाईल तेव्हा म्हणजे व्हॅल्यू कमी होईल ना. मुस्काट फोडी ना परत मराठी भाषेबद्दल असं काही बोललीस तर. मराठी डाऊन मार्केट. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब फाळके या सगळ्यांनी मराठीतून शिक्षण घेतलं ना. आनंदीबाई जोशी तर भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर होत्या. आणि इरावती कर्वे यांच्याबद्दल लोकांनी ऐकलंही नसेल. त्या भारतातल्या पहिल्या मानववंशशास्त्रज्ञ होत्या. या सगळ्यांचं मराठीवर काहीच अडलं नाही. मग आपलं काय अर्थ आहे? का लाज वाटते आपल्याला आपल्या मातृभाषेची? याच माइंडसेटमुळे ना 2020 पासून हजारोहून जास्ती मराठी शाळा बंद झाल्या. अरे गर्व बाळगा मराठी भाषेचा, गर्व. तू का असा भूत बघितल्यासारखा माझ्याकडे बघतोयस? बाबा ते मास्टर्स साठी पैसे हवे होते. काही गरज नाही मास्टर्स करायची. मग काय ते डिग्रीच्या बेसवर 15,000ची नोकरी करू का बाबा? अरे स्टार्टअप करायचा होता ना तुला, मग कर स्टार्टअप. मी बनतो पार्टनर तुझा, मी देतो भांडवल तुला. अहो तुमची तब्येत तर ठीक आहे ना? अरे मला काय धाड भरलीये? अगं जग कुठं चाललंय आणि तू कुठं आहेस? पुढच्या 5 वर्षात आपल्याला काम करायची गरज सुद्धा पडणार नाहीये, कारण एआय आपली सगळी कामं हिसकावून घेईल. काही दिवसांनी समाजात स्तर निर्माण होते. सगळ्यात वरच्या स्तरावरती असतील कोट्याधीश उद्योगपती आणि त्यांचे हायटेक रोबोट्स. मधल्या स्तरावरती असेल बाहेरनं आलेले अमराठी लोक, त्यांची दुकानं, त्यांचे हॉटेल्स. आणि खालच्या स्तरावरती असतील आपली मराठी माणसं आणि त्यांचे ठप्प झालेले मराठी घरगुती व्यवसाय. अगं मुंबईचे डबेवाले तर रस्त्यावर येतील, कारण एआय आणि ड्रोनच्या माध्यमातून घरातला डबा 2 मिनिटात ऑफिसात पोहोचेल. 5 वर्षांनंतर लागणारा शोध मी तुला आज दाखवू. उडणारा डबा दाखवू मी तुला, उडणारा डबा. तो बघ उडणारा डबा. अहो काय करताय तुम्ही? पुन्हा जर का एखाद्या भ्रष्टाचारी नेत्याने दिलेली लाच घरी आणलीस ना, तर डब्याऐवजी तुला फेकू.